नेहमी हिरवागार राहून थंडगार छाया देणारा औदुंबर वृक्ष अनेक दैवी गुणांनी युक्त आहे. भारतात सर्वत्र हा महावृक्ष आढळतो. उंबराच्या झाडाच्या आसपास जमिनीत पाणी आढळते, किंबहुना जिथे पाणी मुबलक असते अशा जमिनीत हा वृक्ष वाढतो. या वृक्षाचे काही अद्भुत उपयोग पाहूया. उंबराच्या सालीचा काढा करून तो थंड करावा. त्यात खडीसाखर, वेलची टाकून गुलाबी रंगाचे सरबत करावे. कॅन्सर झाल्यावर जी केमोथेरपी देतात त्यात शरीराची भयानक आग होते. त्यात हे सरबत उत्तम आहे. दिवसातून 3दा घ्यावे. अतिसार होऊन त्यातून रक्त पडत असेल तर सालीचा काढा द्यावा. जखम झाल्यावर ती धुण्यासाठी डेटॉल सेव्हलॉनच्या ऐवजी सालीच्या काढ्याने धुतली तर जखम वेगाने भरून येते. तोंड आले असता सालीचा काढा थोडा घट्ट करून तो तोंडाला आतून लावला तर वेगाने त्रास कमी होतो. गर्भाशयाची सूज कमी करण्यासाठी रक्तप्रदर, श्वेतप्रदर, मासिक पाळीच्या अतिप्रमाणात रक्तस्राव होत असेल तर सालीचा काढा पोटात घ्यायला देतात. सोबत योनिमार्गाद्वारे त्याच काढ्याचा उत्तरबस्ती दिला तर उत्तम गुण येतो. गर्भाचे पोषण व्हावे म्हणून काढा देतात. सातत्याने गर्भपात होत असेल तर गर्भधारणेनंतर सालीचे सरबत करून प्यावे. लहान मुलांना दात येताना जुलाब होतात, त्यावेळी उंबराचा चीक बत्ताशासोबत देतात. भस्मक नावाचा एक व्याधी आहे, ज्यात व्यक्ती सारखे काही ना काही खात असते, पण त्या व्यक्तीचे पोट भरत नाही. काही वेळाने परत भूक लागते. या आजारात उंबराची साल स्त्रीच्या दुधात वाटून दिली असता ही विचित्र लक्षणे कमी होतात. उचकी थांबत नसेल तर उंबराच्या फळाचा रस प्यावा. काविळीत उंबराचे पिकलेले अर्धे पान विड्यातून देतात. तापात अंगाची आग होत असेल तर पिकलेले उंबराचे फळ खायला द्यावे. सरतेशेवटी एक गोष्ट सांगते. हिरण्यकशिपूचे पोट फाडल्यावर भगवान नरसिंहाच्या बोटांचा दाह होऊ लागला. तो कशानेच थांबेना. मग त्यांनी त्यांची बोटे उंबराच्या फळात रोवली आणि त्यांचा दाह क्षणात कमी झाला. उंबराच्या झाडाखाली किंवा जवळच पाणी लागते असे म्हणतात. उंबराखाली दत्त महाराजांचे वास्तव्य असल्याने त्यांची पूजा करण्यात येते. इतर झाडांप्रमाणे उंबराला प्रथम फूल व नंतर फळ असा प्रकार होत नसून एकदम आपणाला फळच दृष्टीस पडते. तेव्हा सशाच्या शिंगाप्रमाणे ते अशक्य व दुर्लभ असा समज होऊन उंबराचे फूल म्हणजेच दुर्मिळ वस्तू ही म्हण पडली आहे. भगवान दत्तगुरूंना देखील ज्याच्या शीतल छायेत साधनेचा मोह आवरला नाही, अशा उंबराची अशी ही कहाणी सफळ संपूर्ण. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. हरे कृष्णा.